जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात माजी मंत्री एकनाथराव खडसे व सध्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामधील वाद काही आता नवा राहिलेला नाही। आता पुन्हा एकदा माजी मंत्री खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे। कारण ठरलं ते मुक्ताईनगर शहरातील एका ठिकाणी बिबट्या भर दिवसा फिरत असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्याला पकडण्यासाठी हातात काठी घेऊन त्याच्या मागे धावले होते। त्यावर आता माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे। हा बिबट्या पकडला म्हणजे त्या ठिकाणी फॉरेस्टचे अधिकारी आले होते, त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं होतं। त्या बिबट्याला त्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं होतं आणि अशा स्थितीमध्ये आमदारांनी त्या ठिकाणी लाठीने मारहाण केली। एक प्रकारे तो बिबट्या जर या स्थितीमध्ये नसता आणि त्यांनी पकडलं असतं तर त्यांचं कौतुकच केलं असतं, परंतु अशा रीतीनं कारवाई करणं किंवा मारहाण करणं किंवा लाठीनं मारणं हा गुन्हा आहे। हा फॉरेस्टच्या माध्यमातून केलेला गुन्हा आहे। यामध्ये फॉरेस्टचे अधिकारी होते त्यांनी त्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं होतं। तो 15-20 मिनिटांना बेहोश होते इंजेक्शन दिल्यानंतर आणि त्यामधल्या कालखंडामध्ये यांनी लाठीनं मारहाण करून आम्ही पकडल्याचं दाखवलं। पकडला आनंद आहे, परंतु नियम बाह्य प्रक्रिया खडसे मला पोलीस स्टेशन तुम्हाला मोकळं आहे। शेवटी पोटदुख्या माणूस आहे, त्याची पोटदुखी काही थांबणार नाही। एक कोण काय बोलला यापेक्षा माझी लोकांप्रती माझी जी जबाबदारी ते मी पार पाडण्याचा प्रयत्न केला होता आणि बिबट्याला 2 वेगवेगळे बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन दिल्यानंतरही बिबट्या बेशुद्ध होत नव्हता, तशा अवस्थेत तो पडत होता, तुम्ही बघू शकता। आणि नागरी वस्तीत घुसवता म्हणून त्याला थोपवण्याचा तो प्रयत्न होता आणि तो कुठे जखमी झाला काय झाला हे जरा तुम्ही फॉरेस्टला विचारून घ्या। त्यांनी माझ्या समोर एका माणसावर हल्ला केला म्हणून त्याच्यावर मी थोडंसं अंगावर देऊन त्याला दाबण्याचा प्रयत्न केला, सगळी मंडळीने। ह्या गोष्टीचं कौतुक करण्याची धाडस खडसेंमध्ये नाही, कारण खडसे माणूस नाही आहे, हा एक विद्रूप कला याचा विजयाराचा माणूस आहे। त्याच्यावर त्याची त्याला सिरियस घेणं कठीण नाही, मला नाही वाटत खूप सिरियस घेतलं पाहिजे असं। काय परिस्थिती नेमकी आता बिबट्या आता तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारलं पाहिजे, त्यांनी त्यांना जेरबंद करून मला असं वाटलं त्यांनी काही त्याच्यावर उपचार करून त्याला जंगलात सोडलं असेल किंवा आज मध्यरात्री सोडणार होते। अशा पद्धतीने रस्त्यावर येऊन बिबटे जर पण वाद होतोय, कुठेतरी आपण काय मागणी करणार? आता मधल्या काळात काय आमचा जो भाग आहे तो व्याघ्र प्रकल्पाला अपेक्षित असा भाग आहे माझ्या माहितीनुसार, आणि तिथे बिबट्यांचे खूप बिबट्या किंवा वाघ असतात, तिथे वाघ आहे, त्यांचं वास्तव्य आहे। पण मधल्या काळात जंगलामध्ये आग लागणे किंवा पाणी नसणे पाणवठ्यांवर, त्याच्यामुळे ते शहराकडे येतात आणि हा नेहमीचा प्रकार आहे। त्याच्यामुळे आज समजा ठीक आहे, पण जीवितहानी जर घडली असती तर दुर्घटना मोठी घडली असती, ठीक आहे, म्हणून काय करणार? आमच्या सुदैवाने असं काही घडलं नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे त्या विषयात आपण बोललेलं बरं आहे। ठीक आहे। आमची 5 मिनिटं नाही झाली त्याला दुसरी मग आपण इथून त्याला करण्याचा प्रयत्न करा, दुसरा पण आपण त्याच्यात नाही झाला तर आपण दुसरी शूटिंग तिथं गड्डा आहे भाऊ, जाईल तिथं गड्डा आणि तिथं गड्डा बचत करून आहे भाऊ। भाऊ कुठला तो अरे तुम्ही तुम्ही चालला नका करा रे.
नाही वळा नाही इकडे वळणार अरे भाऊ, अरे हे ओढणं सगळ्यांच्या अंगावर याच्यावर खाली नाही दगड टाकून द्या ना मोठे जाणार मी तो आवाज केला तिकडे जाणार नाही. इथे हे काढायचं अरे गाडी इकडे पाहिजे इकडे या वळा आता गाडी गाडी वळा गाडी वळा खाली खाली मॅडम या वडा गाडी आता वडा मग इकडनं जर पळाला होता इकडनं दिसा मग इकडनं इकडनं खाली खाली इकडनं नाही असं अशी दाखवणार गाडी गुंतारी झाली पाहिजे असं बघा. धरा बरोबर भाऊ असं धरा हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं।